सर्वकार्येषु सर्वदा हरे रामकृष्ण
बोलावा विठ्ठल पावा विठ्ठल Oh,
Bye.
Hare
करा गुरुराजा दंडवत. गुरुराया चरणी मस्तक ठेविला. कृपा आपुल्या दिला द्यावी मती. गुरुराया तुझा ऐसा नाही सखा. कृपा करुणी रंका धरी हाती. तुका म्हणता माता पिता गुरु बंधू. तुझी कृपा सिंधू पांडुरंगा. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति. द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमच्छादिमस्तु. एकं नित्यं विमलचलं सर्वादिसाक्षिभूतं. भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. मज हृदय सद्गुरु येणे तारिलो संसारको. म्हणून विशेषात्यारो वेदावरी. आदि नमितो गणरायाला. सर्व कार्याला मंगल करणारे असे पंढरीचे पांडुरंग यांचा 4 चरणाचा तुकोबारायाच्या गाथेतला आपल्या महाराष्ट्राचे महान संत महंत श्रीमंत देऊ निवासी तुकोबाराय यांचा 4 चरणाचा विठ्ठलपर अभंग आहे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. गाथेमध्ये जीवभाव म्हटलेला आहे. आपण जीवे भावे कधी कधी म्हणतो. गाथेत बघितल्यावर 770 अभंग आहे आणि त्याच्यात म्हटले काय जीवभाव. येणे सोष मन झाले अमवरी. परत माघारी घेत नाही किंवा येत नाही. बंधनापासूनी उकलल्या गाठी. देताले मिठी सावकाश. तुका म्हणे देहा भरिला विठ्ठले. काम क्रोध घर केले थोडा. इथं जमलेल्या सर्व माता भगिनी बंधू पितांनो, तुमच्यासाठी हा अभंग निवडलेला आहे. तुम्ही इथे जमलेले सर्व संत आहात, साधू आहात, वयोवृद्ध, तपवृद्ध आणि ज्ञानवृद्ध आहात. मी एक बाळक आहे, अजान बाळक. आज मला सेवा करण्याची संधी मिळाली. सेवा करण्यासाठी संधी देणारे
आमचे दिव्याचे सर्व बंधू आणि भगिनी, त्याच्यात अनेक प्रकारच्या सेवा आहेत. सिस्टम किंवा लाईव्ह दाखवण्यासाठी जे सुदाम महाराज हे कसोशीने सर्व जेव्हा जेव्हा एकादशीला कीर्तनाची सेवा असते, प्रवचनाची असते किंवा हरिपाठाची, या सर्व सेवेसाठी तन मन धनाने सर्व इथे काम करत असतात. आणि गायन वृंद नारायण दादा, गुरुवर्य नारायण महाराज, भोई गुरुवर्य प्रकाश महाराज आणि जय हरी, त्याच्यात तरुण तडफदार वीणाताई आहेत आमच्या जय हरींच्या घरवाल्या, याला गृहमंत्री किंवा असे म्हणतात. आमचे पण गृहमंत्री आलेले आहेत. कसे तरी आणि सर्व जमलेले. चेतनाताई, ताई तुमचं नाव काय? लक्ष्मीताई. 2 लक्ष्मीताई आहेत, तिसरी आली नाही. कुंदाताई, नंदाताई आणि सावित्राताई. आणि बसलेल्या माता भगिनी सर्व, बसलेले पिता मातानो आणि पितानो, आमचे सर्वात आधीचे सावंत महाराज, यांचा नंबर पहिला लागला कारण त्यांनी प्रवचन उत्कृष्ट केलेलं आहे. त्यांच्या आधी लेडे महाराजांनी केलेला प्रवचन थोडासा ऐकायला हिला लेट आल्यामुळे. नारायण दादांचा प्रश्नच नाही. तुमचं नाव काय? किले महाराज आणि राजेश्वर महाराज, तसेच चेतन महाराज आणि हरेश महाराज, हे वैभव महाराज विनेकरी आणि आशिष महाराज कल्याण तिसगाव, हे तरुण तळपदार आहेत. आणि यांचा जेव्हा यांची सेवा असते तेव्हा मला खूप आनंद होतो. आनंद गगनात मावत नाही. कारण हे यांची आता जास्त काम यांना करायचे आहेत. आपला काय उरलेला दिसत नाही. कारण जो रिटायर झाला तो रिटायराच्या लायकीचा असते. आपण हातभार यांना आता आपण लावायचं आहे. पहिलं त्यांनी आपल्याला लावलं, आता त्यांना आपण लावा. म्हणून महाराज, तुमचं नाव काय? वाघे महाराज, साटम महाराज, दत्ताराम महाराज साटम गुरुवर्य आणि सुरेंद्र महाराज. इथे आल्यावर सगळ्याचं विसरच पडल्यासारखं होते बघा. आमच्या भाऊजींचा प्रश्नच नाही. भाऊजी म्हणजे मेन डोंबिवली गावातले मेन पॉवर ज्यांच्यामध्ये आहे. पहिली पॉवर त्यांची आहे डोंबिवली गावात. आणि बसलेली सर्व नकुल महाराज आणि पतंगराव महाराज, छोटे आमचे 2 स्वामी आणि समर्थ. जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असे असलेले हे भावी आहेत. आणि आतापासून त्यांनी कार्याला जोमाने सुरुवात केलेली असे फार आनंद होतो लहान मुलांना पाहून. आणि कार्याला लागलेले भरून येते. आमचे बसलेले सर्वांची नावं काय आठवत नाही. आणि पायरीवर बसलेले आमचे
आशिष कदम भाऊ, श्यामरावांचं काय बोलूच नाही. सर्व सेवा जेवढी असेल तेवढी करतात. इकडे बसलेले आणि या ताई, सर्वांना नमस्कार. तुम्ही खूप खूप तुमचा आभार मानवा तेवढे कमीच आहेत, कारण इथे जमलेले सर्व मारुती आणि बाहेर ऐकतात ते कदम महाराज इथे आले, आनंद आहे. बाहेर आहेत ते भद्रा झोपले, ते भद्रा मारुती लवकर झोपणारे. हा, तर अभंगाचा सोपा अर्थ आहे. धावता अर्थ काय? बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल आणि करावा विठ्ठल. जीव भाव, आपला जो जीवाचा भाव आहे ह्या भावाने करायचा आहे. म्हणजे आपल्या श्रीपाद बाबांनी, रामदास बाबांनी आपल्याला आयडिया दिलेली आहे. आत्मज्ञान तुमचा तयार आहे, तत्वज्ञान समजलं पाहिजे. आत्मज्ञान पहिलंच आहे आपल्यामध्ये. बघा, जेव्हा मनुष्य जन्माला येतो तो ज्ञानीच असतो अखंड. तुम्ही म्हणाल कसे, ते तर विचित्र आहेत, असे तसे वागतात. तर तसं काय नाही, त्याला खायचं आणि पियाचं तर ज्ञान असतो ना. जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला आई आणि सर्व घरातले किंवा पाहुणी मंडळी, इष्टमित्र, मावशी, आत्या सर्व पुरवत असतात. पण तो ज्ञानीच असतो म्हणून लगेच आईच्या छातीला लगेच तोंड लावतो, म्हणजे त्याला ज्ञान आहे हा त्याचा अर्थ आहे की नाही. पण मोठे झाल्यावर काय म्हणतात, विसरतात ना. विसरले तया थोर झाले आणि पचतील कानी 84च्या. मग विसरू नका, काय विसरू नका, सातकारे विसरू माझ्या शेवटला ठेवलं होतं, पण दादाने घेऊन टाकलं. शेवटला नानाबाबांचा गजर करायचा होता मला. तरी पण आपण गजर केल्याशिवाय राहायचं नाही, कारण एक प्रतिज्ञा बोलायची आहे. ही प्रतिज्ञा अखंड विश्वभर पोचणार आहे. विश्वभर अखंड विश्वात जाणार आहे. नानाबाबांसाठी देवाकडनं आशीर्वाद मागायचा आहे. तर माझ्या नंतर तुम्ही बोलायचं. मी पुढे बोलले, नंतर तुम्ही बोला.
हात जोडा सर्वांनी. हे प्रभू परमेश्वरा, हे प्रभू परमेश्वरा, तुझ्या वैश्विक कार्यात संलग्न असलेल्या आमच्या पूज्य नानांना दीर्घायुष्य व निरामय स्वास्थ्य दे. त्यांच्या कार्यात साधक बनण्याची शक्ती समज आणि भाव मला दे. माझी बुद्धी स्थिर ठेव. ओम शांती. ओम शांती शांती शांती. अखंड विश्वाच्या सर्व साधकांनी ही प्रतिज्ञा केली असं आपण समजायचं. ज्यांच्या कानावर ही गोष्ट गेली. आता हे खेळीमेळीच आहे. मी काय कीर्तनकार नाही मोठा, मला जमत पण नाही, पण तुम्ही मला सांभाळून घ्याल सगळेजण, ही मी आशा बाळगतो. तर प्रथम आपण पांडुरंगा करू दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. श्रीपाद भगवान की जय. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. आता बोलावं विठ्ठल म्हणजे नक्की करायचं तरी काय. आम्ही तर नेहमी म्हणत आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बघा मगाशी सावंत महाराजांनी सांगितलं आपले 4 वाणी आहेत. परा पश्चंती, मध्यम आणि वैखरी. आपण नेहमी वैखरी वाणीतून बोलत असतो. राम राम, जय जय राम कृष्ण हरी वगैरे वगैरे विठ्ठलाचं नाव. तर हे कुठेतरी थांबून राहते वाणी. थांबते कशी थांबते तर अखंड सांगितले. अखंड जया तुझी, अखंड जया तुझी, तो कमलापती तुझं
अखंड नामस्मरण जिथे चालू आहे त्याची संगती द्या म्हटलेली ना. बोलावं म्हणजे आपल्याला सर्व रीत बाबांनी सांगितलेले आहे. परमार्थ दांडगायचं नाही बाबा म्हणायचे. परमार्थ दांडगायचं नाही, युक्तीचा आहे. युक्तिवाद आपल्याला युक्ती कळली पाहिजे. बघा तिकडे नाना काय बोलतात तर बोला आधी झोंबी जय प्रमयच. पुढे काय येणार आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. याला युक्ती म्हणतात. जरी पाठांतर नसेल तरी पण पुढचा शब्द समजत असतो. मनुष्य ते इतकं चातुर आहे, हुशार आहे. बाकी कशात अनेक गोष्टींमध्ये त्यांचं डोकं भरपूर काम करत आहे. परमार्थात कधी मध्ये व्यवहारामध्ये भरपूर सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत तेच व्यवहाराचेच रडगाणे असतात. पण आपण परमार्थाचं म्हटलो की म्हणतात वेळ नाही, आम्हाला मराला वेळ नाही म्हणतात. आता मराला वेळ पाहिजे का? मराला पुरसत नाही असे सहज म्हणून जातात. पण जेव्हा मरण काळ जवळ येतो तेव्हा देव आठवतो त्याला, त्या माणसाला. तेव्हा आठवण्याच्या आधी जर आपण श्रीपाद बाबांच्या युक्तीप्रमाणे, रामदास बाबांच्या, साधू संतांच्या युक्तीप्रमाणे गेलो तर मार्ग धावून गेले माझे गुरुवर्य सर्व असलेले पंचगुरु आता सध्या आरती काढलेली आहे मी. तर माझा सर्वांना विनंती आहे माझी, आपण ती आरती नेहमी साजरा करा. अंतःकरणापासून बोलत आहे. आणि त्या 2 आरत्या श्रीपाद बाबा रामदास बाबांची घ्यायची नाही असं माझं अजिबात म्हणणं नाही. वेळ असेल तर त्या पण घ्या, पण 5 गुरूंच्या आरत्या आपण घेतल्या पाहिजे असं मला तरी वाटतं. बाकी तुमच्यावर जबरदस्ती नाही. म्हणून मी आता आणलेले आहेत, तर त्यानंतर सादर करू आपण आरतीच्या वेळेस. काय आहे, ही सर्व श्रीपाद बाबांचीच आहे कृपा. माझ्यावर साधू संतांची आणि ज्यांची कृपा आहे त्यांचा आपण नमनच केलं नाही. म्हणून एक वेळ ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 ओम
तर ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पवन झालो चराचरी. सर्व आपल्या महाराष्ट्रात पावन म्हणतात. पावन तुम्ही पहिलाच आहात, पण तिथे पवन पवन म्हणजे हवा. पवन झालो म्हणायचंय. मारुत हवा, मारुत पण हवा, हवेचे अनेक नाव आहेत. तर हा पवन होण्याचा मार्ग आहे. म्हणून करावा विठ्ठल जीवे भावे, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल आणि करावा विठ्ठल जीवे भावे. मगाशी सांगितलंय बघा. आता पाहायचा कसा, पाहायचा कसा आणि जीव भावानिशे, जीवाच्या भावाने. भाव भाव म्हणजे नक्की काय? पहिला आपण पाहायचा. तर आम्हाला दिसतच नाही देव म्हणतात. तुम्ही म्हणता देव तर दिसतो, आम्हाला कधीच दिसला नाही देव. आणि साधू संतांनी अनुभव घेतलेला आहे. काय आपली गावळण म्हणतात नाथ महाराज, पाहिला पाहिला आनंदाचा आनंद, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, ब्रह्म दिसे उघडे, मग इथे तत्वज्ञान होणं गरजेचं आहे. श्रीपाद बाबांची, रामदास बाबांची आणि सर्व गुरुवार्यांची
एवढी आपल्यावर कृपा आहे, त्या कृपेचा आपण मोल माज मोह आणि काहीच करू शकत नाही. अखंड आयुष्य खर्ची केला किंवा आपल्या शरीराची त्यांच्यासाठी पायात घालण्यासाठी चामड्याची वाहन केली, तरी पण त्यांच्या उपकाराची फेड कधीही आपण फेडू शकत नाही, असं माझा तर अनुभव आहे. बाबा संतांचे ठेवितो हा पाय जीव थोडा. काय सांगू आता संतांचे उपकार. मज निरंतर जागविते, आणि हा निरंतर जागवण्याचा आपला मार्ग आहे. इतरांनी समजून घ्या. आम्ही इथे सभा मंडपात जमलेले सर्वांनी समजून घेतलेली गोष्ट आहे, आणि ही गोष्ट फार दुर्मिळ आहे, आणि ती दुर्मिळ असून सहज मिळतो. कसा सहज मिळतो? तुमची तयारी पाहिजे त्यासाठी. करा काय फार शिकवावे, किंवा संत सज्जन तरले इतरांचा भार माथा. संत सज्जनांनी घेतलेली प्रचिती अलसी मंदमती केवी करे. मग तुम्ही आळस करू नका ही गोष्ट समजून घेण्यासाठी. भक्ती, मुक्ती हे सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी आळस करू नका. कारण मनुष्य देह कसा नरदेह 100 वर्षे जरी गणले असले आयुष्य, तरी पण अर्धा आयुष्य आपला झोपेत जातो बघा. झोपेत म्हणजे रात्रीमध्ये अर्धा आयुष्य जातो. थोडेसे 20-25 वर्ष शिक्षणामध्ये जातात. त्याच्यानंतर लग्न होतं. लग्न झाल्यावर ते जातात 20-25 वर्ष. लहानाचा मोठा मुलाला करायचं शिक्षण द्यायचं. त्याच्या 25 वर्षापर्यंत आपण काबार कष्ट, आणि 50 वर्ष ही आपली अशीच जातात. म्हणतो आम्हाला वेळ नाही, हे आहे ते आहे, असं आहे तसं आहे. सर्व संसार प्रपंचाची चिंता असते त्या माणसाला, पण परमार्थ करायला वेळ उडत नाही. तर मग असं काय करू नका. हे परमार्थ आहे ना, प्रपंच करून परमार्थ करायचा. सर्व साधू संतांनी प्रपंच पण केला आणि परमार्थ.
मग आपल्याला काय नको करायला? पण आपल्याला जुनं जे आहे ते काय सुटत नाही. काय म्हणतात आम्हाला जमणार नाही, आमच्या आई वडिलांनी नाही केले ते आम्हाला. कारण वरील जय जय करीती तया नाम धर्म ठेवीती. पण तुम्हाला तुमच्या जीवनाचा सोनं करायचं असेल, सोनं, तर आपल्या जगामध्ये असा एक सर्वात पापी माणूस होता, त्याने भरपूर माणसं मारली. सर्वात पापी वाळ्या कोल्ही. तुम्हाला सर्वांना गोष्ट माहित आहे, सांगायची आवश्यकता नाही. पण वाळ्या कोल्ह्यानी एवढी मोठी 7 रांजणं भरली होती. कशात? माणसं मारून छोटासा खडा रांजणात टाकायचा. एक माणूस मारला की 1, 2 मारल्यावर 2, अशी 7 रांजणं. म्हणजे किती माणसं मारली असते? आहे का गणती? आपण मोजू शकत नाही एवढी माणसं मारली होती. मग सर्वात पापी तोच म्हणता येईल ना, वाल्या कोली. वाल्या कोली वाट मार्या, भजन ठाऊक नाही, पूजन ठाऊक नाही. आणि असा लुटारू होता, तर त्याला सुद्धा राम नामाचा उपदेश केला महर्षी नारदांनी, आणि तो वाल्याचा वाल्मिकी झाला. मग तुम्ही किती माणसं मारली? सर्व ज्यांना इथून ऐकायला जाते माईक मध्ये, त्यांना सर्वांना माझं म्हणणं आहे, किती माणसं मारली तर मग तुम्हाला किती पाप झालं? मग आम्ही म्हणतो, स्वतः म्हणतो आम्ही पापी आहे, आम्हाला त्या गोष्टी जमणार नाही. पापी तर आहेच ना. ज्या भगवंताला विसरला तो पापीच. सर्व या गोष्टीतून जर मुक्त व्हायचं असेल तर चांगला विचार करा आणि संत सज्जनांनी घेतलेली या युक्तीप्रमाणे संत सज्जन तरले इतरांचा भार माथा कुणी कुणाशी शिकवावे. म्हणतो तुम्ही आम्हाला शिकवू नका, आम्हाला सगळं माहित आहे. माहित आहे तर मग तयार हो ना, आपणच तयार व्हा. ही चतुर्वेद गाई सद्गुरुशी शरण जाई. जोपर्यंत आपण म्हणत आता क्षणोक्षणी हाची करावा विचार, क्षणोक्षणी हाची करावा विचार.
क्षणी हाची करा विचार करा करा काय फार शिकवा. आणि काळ तर टपलेलाच आहे. घडी घडी काळ वाटे याची पाहे अजून काही अवकाश. एक तास उरला कटवंगला यासी भाग्य दशा कैसी प्राप्त झाली. सापडला हरी दयाला साधरी साधना करा काही सापडला आणि त्याला साधन. आणि मग त्या नाही मागुता जन्म घेणे काय परत माघारी घेत नाही असं साधू संतांचं म्हणणं आहे. की थोडासा तुम्हाला उदाहरण देतो. मगाचपासून आपलं गायनच झालं. तो म्हणतो आम्हाला जमेल का त्याच्यावर उदाहरण देतो. दूध असते दूध. तुम्ही किंवा तबेल्यातले गुराखी सर्व गायी आणि म्हशींचं दूध काढतात. आणि तो काढल्यानंतर काय करता हो? दूध काढल्यावर किंवा विकत आणल्यावर काय करता तुम्ही? पहिला याच्यावर अग्नीवर तापवतं. बरोबर आहे तुमचं. अग्नीवर ठेवला जातो पहिला. त्याला साधन अग्नी आहे. आणि लाल बुंद म्हणजे करकळीत उकळी येईपर्यंत तापवतो आपण. म्हणजे का तर तो नासला नाही पाहिजे म्हणून. आणि अग्नीवर पातेले उदाहरण याचं आहे. दुधापासून तूप बनवण्याचं आहे. तर त्याला थंडा झाल्यावर पुन्हा त्याच्यात विरजण टाकतो. विरजण टाकतो आणि मग त्याचं दही बनते बघा. दही बनल्यावर रवीने आपण घुसलन करतो. त्यात आपलं अवस्थेचं वर्णन आहे का पहिलंच सांगून देतो. घुसलन केला म्हणजे नामस्मरणाला बसल्यावर काहीतरी होते ना आपल्यामध्ये. ते लोकांना पटत नाही, आवडत नाही. ती गोष्ट लांब आहे. आपण पटवून घ्यायच्या सर्व गोष्टी. आपणच नाही पटवले तर मग सगळं बेकार होत का. तर मग दह्याचा लोणी निघते. दह्यातून लोणी एका बाजूला ताक. आणि ताक गरमीमध्ये लय आवडते लोकांना. नुसते ग्लासावर ग्लास घेत असतात. एकावर एक, दोन दोन, तीन तीन. आपण लग्नात पाहतो बघा. अजून टाका म्हणतो. पोट साफ होतं. चांगली गोष्ट आहे. शरीरासाठी काही गोष्टी चांगल्या आहेत. पण नको त्या गोष्टी घ्यायच्या नाही. नाहीतर करोनासारखे अनेक भयंकर रोग आहेत पहिले होऊन गेलेले. ते होतात. हा करोना साधा आहे. तर विषय सोडायचा नाही आपल्याला. तोच झाला आहे. पण किती वर्ष चाललेला आता विचार केला तर? 2.25 वर्ष.
चालूच आहे. अजून 6 वर्ष 20 वर्ष आहे. नाही 6 वर्ष निरंतर चालू आहे. निरंतर 20 वर्ष चालणार, नंतर त्याचं निर्मूलन होणार. थोडा काय रोग सरकार रोग मला परमार्थ निरंतर आहे. रोग 20 वर्षाचा असतो. कारण मी एड्स बघितला तर 20 वर्ष चालला. त्याच्या आधी टीबी होती, ती 20 वर्ष चालली होती. निर्मूलन पोलिओ वगैरे. आता आपण 20 वर्ष चालले. असं गृहीत पकडा तुम्ही. काय घाबरू नका, तुम्हाला काय नाही होणार. चालेल, घाबरायचं नाही. तर विषय आपला लोणी. काय दह्याचा लोणी झाला आणि तूप बनवायचं असेल तर पुन्हा आपल्याला अग्नीवर ठेवावा लागतो. 2 वेळा अग्नी दिली ना, दिली का नाही? मग आपल्याला नको का 2 वेळा अग्नी लावून घ्यायला? काय जेव्हा सद्गुरू आपल्याला अनुग्रह करतात, ती एक आज्ञा आहे नामाची, नामाग्नी आहे का? एका ठिकाणी नाम यज्ञ म्हटलेलं आहे. यज्ञाचे प्रकार 3 आहेत, नंतर सांगतो. आणि प्रबोधाच्या वेळेस एक. असे 2 वेळेला आपल्याला अग्नी जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत आपण पूर्ण होत नाही. पूर्ण असतोच पहिला, पण आपल्याला माहिती होण्यासाठी या क्रिया आहे. कारण दुधात पहिलाच तूप आहे का? आला कुठून? पहिलाच आहे. तसं तुमच्यामध्ये पहिलाच ईश्वर चैतन्यमय आहेच. त्याला नाही म्हणता येणार नाही, पण क्रिया कराव्या लागतात. म्हणतो नवनीता तैसे गे आनंदा मंथन केल्यानंतर दुधातून तूप निघतो. हा पहिला दुधामध्ये असतो, तसा आपल्यामध्ये ईश्वर पहिलाच आहे. पण तो कसा आहे हे बघण्यासाठी नावाशिवाय तुम्हाला कोणत्याच प्रकारे क्रिया करता येणार नाही आणि होणार पण नाही. म्हणून काय मंथुनी नवनीता तैसे की अनंता वाया व्यर्थ कथा सांगी मार्ग हरिमुखे म्हणा. म्हणून कसा बोलावा विठ्ठल हा पहिल्या चरणात सांगितलेला आहे. चरण घ्या. बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पावा बोलावा विठ्ठल पावा विठ्ठल बोलावा विठ्ठल
आहारी घेत नाही. आता दुधातून तूप काढला तुम्ही, त्याचं परत दूध बनवून दाखवा. कोण दाखवतो? आपले बाबा परमपदाला पोचले, सर्व साधू संत, आणि मग साधे राहिले का? आणि आपण त्यांचे वंशज आहोत, वारस संतांचे. मग आपण नको का त्यांच्यासारखे व्हायला? संत ऐसे संत ऐसे तात्काल करीती आपण जैसे. खोटं आहे का? जेवढे काय संतांचे वचन आहे, अभंग ओव्या सर्व ग्रंथ मंत्र पंथ, याच्यात एक सुद्धा अक्षर खोडू शकत नाही आपण. प्रत्येक अक्षर खरा, एकदम खरा खराच आहे. 3 वेळेला खरा खरा खराच आहे. खोटा बोलण्याची सोय नाही, आणि खोडणारा अजून पैदा झाला नाही आणि होणार पण नाही याच्या पुढे. संतांचे अभंग कधी भंग पावणार नाही. किती पण तुम्ही खोडाचा प्रयत्न करा, अखंड जगातल्या काय म्हणतात त्याला, नास्तिक. नास्तिक तर कोणी आहेच नाही, पण म्हणण्यापुरता म्हणावा लागतो. सर्व आस्तिकच आहेत. भले याला नाही तर त्याला, त्याला नाही तर त्याला, कुणाला तरी मानतातच. नाही मानत असा एक पण माणूस नाही. म्हणजे आम्ही तुमच्या देवाला मानत नाही, पण तुमच्या तर देवाला मानता ना. का म्हणतो मुद्दाम? आमच्या तुमचं करणारी भरपूर लोक आहेत. 80% लोक अखंड जगातली. आमचं तुमचं, आमचं तुमचं. वास्तविक सर्वांचा ईश्वर एक आहे. ही त्यांना अक्कल नाही अजून. बोलणारा अज्ञानी आहे. आणि मग हे कशासाठी? पुन्हा हे एवढं जमवलं हे कशासाठी आहे? त्यांच्यासाठी आहे, तुमच्यासाठी नाही. या सभा मंडपातल्या सर्वांसाठी हे नाही आहे. तुम्ही परमपदाला पोचलेले आहेत, याच्यात तिल मात्र शंका नाही. पण आपण निश्चय मात्र केला पाहिजे. सांगणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणत पोचल्यावर अजून काय निश्चय बाकी आहे. तुकाराम महाराजांनी सांगितले ना, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. निश्चय केला पाहिजे, आणि ज्याचा निश्चय झाला त्यांनी काय करायचा? काय करायचा? घेतली मी शपथ बाबा, कार्य तुमचे मम करी, द्या मला आशीष आता, झेप गरुडा परी. घेतली मी शपथ बाबा. आपण सद्गुरूंची शपथ घेतलेली आहे. बाबा तुमच्या पावलावर पाऊल ठेवून मी चालणार. कळत ना कळत ना आपण विसरून गेलेलो असतो, पण ज्या क्षणी अनुग्रह झाला त्या क्षणी मोक्ष पावला. बंधन आत्म्याशी बोलूच नाही. तुम्ही माझ्या आत्म्याला काहीतरी बंधन आहे असा बोलू नका. बंधन आत्म्याशी बोलूच नका. तुम्हाला मुक्त केलेला आहे सद्गुरूंनी. शंका ठेवायची नाही. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं, तुका म्हणे निश्चयाचे बळ, तुका म्हणे त्याचे फळ. निश्चय करा, तुम्ही पूर्ण झालेले आहात. इथून खरंच सांगेन, खोटा सांगणार नाही. साधू संतांची आण आहे. पूर्ण पदाला तुम्हाला सद्गुरूंनी अनुग्रह झाल्या पोचवलेला आहे. शंका ठेवू नका. नाही का? येणे सोशमाना झाले हाव भारी,
2-3 वर्षाचा मुलगा किंवा 5 वर्ष, हिला किती 6वा वर्ष चालू आहे, तिच्यासारखा ही नाही का? तर आईच्या पाठीमागे नुसतं कटकट कटकट करतो, आई मला 5 रुपये दे. आताच्या काळात 5 रुपयाला वस्तू ते पुढे तेव्हाची वार्ता वेगळी. 5 रुपये दे ती म्हणते, नाही सुट्टे नाही, हे नाही ते नाही, माझं काम चाललंय वगैरे. तो ऐकतच नाही ना, मला देच म्हणतो, देच. नाही दिलं तर माती टाकेन याच्यात, धान्यामध्ये तांदळात याच्यात, असं त्याचं लाडकाच असतो शेवटी. पण बाल्या तिकडे जाऊ नको, इकडे मर असं म्हणावं लागतं. त्याचा अर्थ मर नाही होत, मेलं पाहिजे असं नाही. ती बोली भाषा वेगळी आहे. तसा तो ऐकत नाही म्हणून असा एक देतो, आई त्याच्या पाठीवर मारू का तुझ्या, ऐकत नाही म्हणून तो जोरात लागतो त्याला फटका, आणि मग रडायला सुरुवात होतो. रडतो रडतो रडतो, गप नाही त्याला, एवढा रडतो ना, मनातल्या मनात काय म्हणतो, आईने मला एवढा का मारलं, द्यायचं होते नाहीतर नाही द्यायचे होते, पण एवढं मारलं. तो दोन्ही गोष्टींचा रड होती, एक तर दिले पण नाही आणि वरनं मार. तिला धमका लागला, असा हमका लागतो. त्याला सोस म्हणतो, सोस लागतो. त्या लहान मुलाला सोस लागतो ना. आपल्या वडिलांनी आपल्याला, वडील म्हणजे श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पाची बाबा, यांनी दिल्याबरोबर आपल्याला सोस लागलेला आहे सर्वांना. ज्यांना लागला नसेल त्यांनी लावून घ्या. त्याला सोस म्हणतात का, जो लागतो ना आमका आपल्याला, त्याला सोस. आणि मग तो पूर्ण झाल्यावर, तो जीव पूर्ण झाल्यावर परत माघारी येत नाही, परत माघारी घेत नाही. तिसरं चरण असं म्हणतो, वंदनापासून उकलल्या गाठी, देताली मिठी सावका. वंदनापासून उकलल्या गाठी आणि देताली मिठी सावका. Thank you.
आज तुम्ही सर्वांनी इथे येऊन आणि ईश्वराच्या सेवेत जे काय 2 शब्द बोललो त्याच्यासाठी अनुमोदन दिला. याच्या आधी असाच 29-30 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा हे कार्य स्वीकारलं तेव्हा खारीचा वाटा म्हणून मी वरील बंधू प्रकाश महाराज, दळवी, शरद महाराज म्हात्रे, रवींद्र महाराज म्हात्रे, नकुल महाराज पाटील दातिवली आणि मी दुसरा नकुल, अजून अनेक या परिसरात भरपूर गावांना फिरलो आम्ही. आमच्या जोडीला दिव्यातली काही मंडळी. पहिला सर्वात आधी सत्यवान महाराजांनी अनुमोदन दिलं या गोष्टीला आणि त्यांच्या नंतर अरविंद महाराज, चिंतामण महाराज भोईर मोठागाव, अरविंद महाराज जय हरी महाराज, सत्ताराम महाराज साठ, विजय वराटकर आणि सर्वांचे आपले लाडके नारायण दादा. त्यांना नंतर दादाच माझ्या तोंडात येतो. महाराज तर आहेतच ते, पण दादा आपल्याला दादा दादा बोलून दादा ते येतो. माफ करा. आणि अनेक अशी मंडळी, काही मंडळी आपली सर्वात आधी लक्ष्मीताई, त्यांच्या आधी सत्यवान महाराजांची मंडळी सर्वात आधीचे. कसं आहे, इतिहास तो इतिहास असतो. याच्यात मागे पुढे झाल्यावर बरं नाही, माझा मलाच बरं नाही वाटत. आणि या सर्व ताई यांनी या गोष्टीला अनुमोदन दिलं. बाबांचं कार्य जोमाने आणि फोपावला. पतंगराव महाराज पण जुनेच आहेत, काय बोलायची सोय नाही. बघा, थोडक्यात मी माणसाचं आयुष्य सांगतो. आयुष्य मगाशी सांगितलं तर मी असा वाचण्यात आला. रामाचे वडील दशरथ राजे यांना 99,000 वर्ष आयुष्य. 99,000. मगाशी सांगितलं तोच प्रयत्न केला होता. आणि आपल्याला 100 वर्ष. 99,000 वर्ष कुठे? भक्त प्रल्हादाच्या वडिलांना त्यांच्याकडून अनेक किती 1 अब्ज 60 कोटी 30 लाख 15,000 आणि विसरलो 15,700
साधते असं आयुष्य आहे. पुन्हा 5 महिने पण सांगितले, त्याच्यात तास सुद्धा सांगितले, 9 तास. अरे बाप, 5 महिने 9 तास. असं आयुष्य हिरण्यकश्यपूला जाता. बोला, पूर्वी सतयुग होता, त्याला कृतयुग पण म्हणतो आपण. सतयुग, त्रेता, द्वापार आणि कलियुग. तर म्हणाले एका ठिकाणी श्रीकृष्ण भगवंता हे 100 वर्ष आयुष्य घेऊन आले होते. 1000 बरोबर ना. पण 25 वर्ष जास्त राहिले कार्य करण्यासाठी. माझे सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा आणि नारायण बाबा, रोहिदास बाबा, काय सांगावं, वाचा पोकडी पडतो. अल्प आयुष्य मानव देह, शतवर्षे गणिते, अर्धरात्र खाये, त्याच्यात बालत्व, पिळा, रोग, क्षय, काय भजनाशी उरले ते. नर हरी रामा गोविंदा वासुदेवा, ज्ञानेश्वर तर आपली सेवा आता इथं संपवणार आहे. एक अभंग पूर्ण करून आपला घेतलेला सेवेसाठी अभंग आणि तुम्ही चांगली प्रतिसाद दिली त्याच्याबद्दल सर्वांचं मी आभारी आहे. वेळ कमी आहे म्हणून नावं काही घेणार नाही. तर बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, येणे सोच मन झाले आवरी, परत मारारी वंदनापासून उकलल्या गाठी, सावकाश येणे सोच मन झाले आवरी, परत मारारी उगामाने देह भरिला विठ्ठल, विठ्ठल रखुमाई, विठोबा रखुमाई,
Ram
संतांची निर्वेद
देई अनेक तुझ काय न मागू देवा ज्ञानदेव कुंडली कवरदार श्री ज्ञानदेव